बातमी पाहूया आपण पहिली। आखाती युद्धाच्या झळा आता भारतापर्यंत पोहोचल्या आणि याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी जनतेला काटकसरीचं आवाहन केलंय आणि इंधन जपून वापरा असंही सांगितलंय। तर दुसरीकडे जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ होत असल्यानं सर्वसामान्यांवरच्या आर्थिक ओझं आता वाढलेलं आहे आणि आजपासून अमूल आणि मदर डेअरीचं दूध महागल्याचं पाहायला मिळतंय। लिटर मागे 2 रुपयांची दूध दरवाढ झाली आहे। तर मुंबईमध्ये सीएनजीच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाली आहे। किलो मागे 2 रुपयांनी सीएनजीचा गॅस महागला आणि त्यामुळे ऑटो रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ होण्याची शक्यता आहे। तर गेल्या काही दिवसात सोन्या चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी घेतली आणि आज पुन्हा एकदा सोन्याचे दर वाढले। सोन्याचा भाव आज 1,64,000 पोहोचलाय। मुंबईमध्ये सीएनजी दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे आणि नवीन दर आता 84 रुपये झालाय। जागतिक तणाव आणि रुपयाचं अवमूल्यन आणि यामुळेच एमजीएलने ही दरवाढ केली आणि याचा थेट परिणाम बसतोय तो मुंबईतल्या 12.8 लाख वाहनांवर आणि सार्वजनिक वाहतूक भाड्यावर होण्याची शक्यता आता आहे। मुंबईची लाईफलाईन असलेली वाहतूक आता अर्थव्यवस्थेवर याचे परिणाम होणार आहेत। मुंबईमध्ये साधारणपणे 4.70 लाख ऑटो रिक्षा आणि 1.60 टॅक्सी चालतात। रिक्षा युनियनच्या मते या वाढीमुळे आता ऑटो रिक्षाचा परिचालन खर्च प्रति किलोमीटर 1.3 रुपयांनी वाढलाय आणि त्यामुळे आता लवकरच रिक्षा आणि टॅक्सीच्या किमान भाड्यात वाढ करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। आमचा पोट चालते याच्यावर। आता आम्ही याच्यावर हडताल केली का काय केला तर आमचा पोट असा आम्ही उपाशी राहतील। त्याच्यासाठी तुम्ही जनतानी सगळा हे बघून आमचे सीएनजीचे काय पैसे कमी करावे, बस आमची हेच मांग है। परेशान करते हैं, जब मीटर पैसा ज़्यादा बढ़ा मांगते हैं हम लोग तो देते नहीं है। अब मीटर बढ़ते तो है नहीं हमेशा, जब मीटर बढ़ाने के जब बोलेंगे तो फिर बहुत तरह के बातें आते रहते हैं। वो डीजल पेट्रोल तो बढ़ता ही रहता है, सीएनजी तो बढ़ गया आपस में रहा। क्या कर सकते हैं जी, करना ही पड़ेगा। व्यवसाय क्या धंधा बनी है, पहले जैसा नहीं रहेगा धंधा भी। अपन 6,000 रुपये 1,200 रुपये धंधा करता है, उसमें 500 सीएनजी डालता है, 300 350 सेठ को देता है, कभी 200 बत्ता है, कभी 300 बत्ता अपने को। उसमें गवर्नमेंट 1,500 रुपये का हवलदार कभी खड़े हैं पैसेंजर के लिए, उसमें फाइन मार देता है। अपने को कुछ बत्ता नहीं है, बस खाली क्या कि अपन इस लाइन में फंस चुके हैं, इसलिए अपन निकल नहीं सकते अभी। किती वाढवणार त्यांनी? अरे कुठे कानून ठेवला पडून पडून, आणखी पण वाढणार, तिकडे पडवायला पाहिजे ना आपल्याला पण। तर देशांतर्गत बाजारामध्ये साखरेच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता भारताने साखर निर्यातीवर बंदी घातली आहे। ही बंदी तत्काळ प्रभावाने 30 सप्टेंबर 2024 पर्यंत किंवा पुढची सूचना मिळेपर्यंत लागू राहील। ब्राझील नंतर भारत हा जगातला दुसरा सर्वात जास्त साखर उत्पादक देश आहे आणि मान्सून अपेक्षेपेक्षा कमी पडलाय किंवा भूराजकीय तणाव आहे, त्यामुळे खतांच्या पुरवठ्यामध्ये व्यत्यय आला तर भारताची साखरेची आर्थिक स्थिती धोक्यात येऊ शकते। कमी पाऊस आणि खतांच्या कमतरतेमुळे 2026-27 दरम्यान उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता आहे आणि 25-26 हंगामासाठी साखरेचं उत्पादन 27.5 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे। जुना साठा 5 दशलक्ष टन धरून एकूण उपलब्धता 32.5 दशलक्ष टन इतकी आहे। देशांतर्गत वापर 28 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे हंगामाच्या शेवटी केवळ 4.5 दशलक्ष टन साठा शिल्लक राहील। 16-17 नंतरची ही सगळ्यात कमी पातळी आहे आणि हा अल्प साठा लक्षात घेता सरकारने खबरदारीचे उपाय योजलेत। साखर उद्योग अगोदरच संकटात होता। एफआरपीची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना देता येणार नाही अशी अनेक साखर कारखान्याची स्थिती महाराष्ट्रभर आहे। अशा पार्श्वभूमीवर एफआरपीची रक्कम ही शेतकऱ्यांना मिळावी, साखरेला चांगला दर मिळावा आणि साखर उद्योगाला संजीवनी मिळावी, याच्यासाठी खरं तर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती। त्या उलट निर्णय घेऊन निर्यातीला बंदी लादणं हे साखर उद्योगाला सबंधपणाने मातीत आणि खड्ड्यात ढकलणारा निर्णय आहे। उसाची किंमत ही शेतकऱ्याला मिळत नाही। साधारणतः कारखाने हे 100 दिवसापेक्षा 10 दिवस चालले पाहिजे,
खरं सांगायचं म्हणजे 5 ते 6 महिने चालले पाहिजे, तरच एकंदरीत त्याचं अर्थशास्त्र हे टिकून जातं. दुसऱ्या बाजूला साखरेचे भाव कमी आणि मग उसाला भाव द्यायचे कसे असा मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार. एथेनॉलच्या बाबतीतसुद्धा आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात एथेनॉल हे शुगर इंडस्ट्रीली बनवलेलं आहे, पण दुर्दैवाचं ज्या टक्केवारीमध्ये ज्या कपॅसिटीमध्ये ऑइल कंपनीने ते घेतलं पाहिजे ते मात्र त्या ठिकाणी न घेतल्यामुळे त्याच्यामध्ये सुद्धा शुगर इंडस्ट्रीचा खूप मोठा तोटा आज होत आहे. आखाती युद्धामुळे जागतिक बाजारात महागाईचा भडकाच उडालाय आणि याचे परिणाम आता भारतीय चलनावरही बसतायत. भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. आखाती युद्ध सुरू झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात 1 अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 90.64 वर होता. मार्चमध्ये 92.18, एप्रिलमध्ये 93.38 आणि 13 मे रोजी हाच दर 95.65 पर्यंत घसरला. तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधान भवनामध्ये थेट बुलेटवरनं प्रवेश केला. मुख्यमंत्री फडणवीस चालवत असलेली ही बुलेट, या बुलेटवर आशिष शेलार सुद्धा त्यांच्या मागे बसले होते. विधान भवनामध्ये विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा होता आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा बुलेटवरूनच मंत्रालयामध्ये ते पोहोचले. तर इतकंच नव्हे, मंत्रालय ते वर्षा बंगल्यापर्यंतचा प्रवास मुख्यमंत्र्यांनी बुलेटवरूनच केलाय. मला असं वाटतं की विरोधी पक्षाला थोडी प्रगल्भता यावी लागेल. जगाचे सगळे देश ज्यावेळी याच्याही पेक्षा कठोर निर्णय घेत आहेत त्यावेळी आपल्याला माननीय प्रधानमंत्री मोदयांनी थोडासा त्याग करायला सांगितलं. कुठलेही खूप कठोर निर्णय घेतलेले नाहीत. त्याच्यावर इतका गदारोळ उभं करणं हे योग्य नाही आहे. दरम्यान मुख्यमंत्री ज्या बुलेटवरनं मंत्रालयामध्ये आणि विधान भवनामध्ये पोहोचले त्या बाईकची PUC संपलेली होती अशी टीका केली आहे काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी. या संदर्भात त्यांनी एक्सवर पोस्ट केली, निशाणा साधला आणि वर्षा गायकवाड यांनी या बुलेटची कागदपत्र समोर आणलेली आहेत. याच पोस्टमधून मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दात निशाणाही साधलाय. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर टीका करताना राजकारणामधला एक्सपायर्ड माल असा शब्दप्रयोग केला होता आणि तोच धागा पकडत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. देशाच्या पंतप्रधानांच्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं, देशाचे पंतप्रधान जेव्हा परदेशात जातात, स्ट्रॅटेजिक अलायन्सेस होतात, देशाच्या अर्थव्यवस्थेला त्या ठिकाणी त्याचा फायदा होतो आणि म्हणूनच प्रधानमंत्री मोदयांनी सांगताना जे काही विदेश प्रवास करू नका असं म्हटलेलं आहे ते अनावश्यक किंवा टाळता येण्यासारखे. याचा अर्थ असा नाही आहे की आता एखादा जर आपला कोणी मोठा व्यापारी हा परदेशात डील करत असेल तर त्यांनी ती डील रद्द करून टाकावी, अशा प्रकारचा याचा अर्थ नाही आहे. बिनडोकपणे प्रधानमंत्र्यांवर या ठिकाणी मी बिनडोकच म्हणेन, अतिशय दुर्दैवाने म्हणतो असे शब्द वापरू नये, पण जे अशी टीका करतात ते बिनडोकच आहे. तर राज्य मंत्रिमंडळामधल्या अनेक मंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलाय, सकारात्मक प्रतिसाद दिलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे MG कंपनीची इलेक्ट्रिक कार घेऊन दाखल झाले आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक टेस्ला या आलिशान इलेक्ट्रिक कारमधनं मंत्रालयामध्ये आले. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा इलेक्ट्रिक कारचा वापर सुरू केलाय. राज्यातल्या अनेक नेत्यांनी आपल्या कारच्या ताफ्यात कपात केली आहे आणि मंत्री नितेश राणे यांनी तर कारचा वापर न करता थेट 2 पायांवरच विधान भवन गाठलं. नितेश राणे आपल्या बंगल्यातनं चालतच विधान भवनामध्ये पोहोचले. मला असं वाटतं की ही सगळी नाटकबाजी. यांच्या मंत्रिमंडळातले अर्धे मंत्री चार्टर फ्लाईटने फिरतात. चार्टर अर्धे मंत्री, राज्यमंत्री सुद्धा. आणि म्हणून मला असं वाटतं एकदा मुख्यमंत्री बुलेटने आले म्हणजे प्रश्न मिटेल अशातला काही भाग नाही.
मी मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं आहे, फक्त आमचं मुख्यमंत्र्यांना उलट आव्हान आहे, त्यांनी त्यांच्या बगलबच्च्यांना आवरावं. त्यांचे बगलबच्चे जे सिक्युरिटीच्या 5-5 गाड्या मागे घेऊन फिरत आहेत, जे मंत्रिमंडळात असतील, साध्या साध्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना देखील Y+ सिक्युरिटी आहे, पोलिसांच्या 2-2 गाड्या आहेत. मला असं वाटतं की हा खर्च पहिला त्यांनी आवरला पाहिजे. तर विधानभवनामधल्या घडामोडींच्या दरम्यान मंत्री आशिष शेलार आणि आमदार अनिल परब यांचा एक 8 ते 10 सेकंदांचा मिश्किल चर्चेचा व्हिडिओ सध्या चर्चेत आलाय. हा व्हिडिओ ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पोस्ट केला आणि यामध्ये अंधारेंनी आशिष शेलारांवर टीका केली. पाहूया. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी गेलं तर त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी गेलं तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी गेलं तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या. त्याला म्हटलं एवढ्या गाड्या कमी गेलं तर एका दिवशी आम्हाला सांगा चालत आणि सिक्युरिटीला पण खांद्यावर घेऊन या. तर मंत्रालय आणि विधान भवनामध्ये आज मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री कुणी बाईकवर तर कुणी इलेक्ट्रिक कारनं पोहोचले आणि यावरनं शरद पवारांनी खोचक टोला लगावलाय. हे 1-2 दिवसांसाठी असेल तर फार फरक पडणार नाही, मात्र उद्यापासून मंत्रालयामध्ये बाईकवर आले तर लोक गांभीर्यानं घेतील असं पवार मुख्यमंत्र्यांना म्हणाले. टीव्ही जनरल बघतोय, कुणी मोटरसायकलवर जातोय, पॅन्टच आहे, कुणी चालत जातोय आपल्या ऑफिसला. एकाने तर जाहीर केलं की मी म्हणते आहे, पण माझ्या गाड्या मी कमी केल्या. त्या 17 होत्या, आता 17वरनं आम्ही 8 वाजलेलो आहोत. हे माहिती नाही आता हे किती दिवस टिकणार आहे. आणि ते सिंबॉलिक 1 दिवसासाठी 2 दिवसासाठी असेल तर काही फरक पडणार नाही. आणि खरंच पाहणार, म्हणजे आता आज मी पाहिलं देवेंद्र फडणवीस मंत्रालयामध्ये मोटरसायकलवर आले, तर उद्यापासून मंत्रालयामध्ये ते मोटरसायकलवरच आले तर अधिक गांभीर्याने घेतले.